पारनेरचा मुद्दा असा आहे की पारनेरमध्ये राजकारणच वेगळं आहे आणि त्या विद्यमान राजकीय परिस्थितीमध्ये नेते अनेक होते. सगळ्या नेत्यांना एकत्रित करणं आणि एका विशिष्ट प्रवृत्तीविरोधात उभं करणं हे जरा जास्त जिकरीचं काम होतं, पण त्याच्यामध्ये मला यश मिळालं. मी सगळ्या लोकांना एकत्रित करण्यामध्ये यशस्वी झालो आणि त्याचा परिणाम तुम्हाला निवडणुकीमध्ये दिसला. कारण की जो तिथं लोकप्रतिनिधीमधून आहे किंवा असेल त्याच्याकडं 40% मतदान आहे, 45% मतदान असतं. ते निवडून काय येतात? कारण की उरलेले 55% 25-25 आणि 10च्या विभाजनामध्ये विखुरले गेलेत. हे 10-25-25ची बेरीज जुळाली का 55%वर आपण एक माणसाला आणून ठेवलं तर 45वाला पराभूत होतो. हेच पारनेरचं राजकारण आहे आणि हे कायम तसंच राहिलेलं आहे. तिथं तुम्ही मतदाराची आकडेवारी पहा, जुना अभ्यास करा. तिथं निवडून आलेला आमदाराचं मतदान आणि सर्व समोर उभे राहिलेल्या उमेदवारांचं मतदान जर पाहिलं तर विरोधातलं पडलेलं टोटल बेरीज ही निवडून आल्यापेक्षा नेहमी जास्त राहिली. आणि त्या अभ्यासाचं आकलन करत आपण एक व्यूहरचना तयार केली. स्वाभाविक आहे की अति आत्मविश्वास त्या लोकांना भावला.